आज खास म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे अशी आहे सर का आज आमच्या घरामध्ये एक नवजात शिशु येणार आहे सर. त्याच्यामुळे फार आनंद झाला सर. माझी पत्नी सौमित्रा म्हणजे एका बाळाला जन्म देणार आहे सर आज. अभिनंदन 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 अभिनंदन. अरे बापरे, बाळ जन्मजात डॉक्टर झालं. देवा थोर तुझे उपकार, शिक्षणाचा खर्च वाचवला. मी तुमचा बाळ नाहीये, अहो मीच पप्पा आहे, आणि ते पण 4 पोरांचा. तू पप्पा 4 पोरांचा. मग बघितलं रितेश सर, कॅपॅसिटी 512 MB चे डाउनलोड केलं 4 GB. जोक नका मारू. हा अबे ते रिंगटोन बंद कर तुझी आता पहिले. ओ हा ही माझी नाही, मग? ही तुमची रिंगटोन आहे. तुमचा माझी? मुलगा रडतोय. माझी? हो माझा मुलगा? हो. सौमित्रा, हे काय 2-2 ऑफर चालू होती का? इथे एक रितेश देशमुख निर्मात्याला परवडत नाही, तो 2-2. तुला माहिती नाही, एक नंतर येतो डायरेक्ट मोठा झाल्यावर. अगं बाई प्रतापसिंह, विसरलेस मी. विसरले आले. चपटकन आले. हे असं आहे याला. पाठांतर नसलं का असा प्रॉब्लेम करून टाकतो. त्याला सांगत होतं की एक नंतर येतो मोठा झाल्यावर, लगेच 2-2 घेऊन आले. एक नंतर आण ना, एकाला ठेवून दे. पण प्रतापसिंह, आपल्याला मुलगा झाला. सौमित्रा, तू मुलाला नाही सिंहाला जन्म दिला आहे. अरे बापरे, पळा. डोक्यावर पडले का? तशी बोलायची पद्धत आहे ना. म्हणजे अगं, म्हणजे तू सिंहासारख्या बाळाला जन्म दिलेला आहे. वा वा, मला माहित आहे का हा मोठेपणी रितेशच होणार, पण तरी याचं मी नाव प्रिन्स ठेवणार. प्रिन्स, प्रिन्स सिंग. आता याला परदेशात पाठवायची तयारी केली पाहिजे. हो. कुठे बरं पाठवायचं याला परदेशात? मध्य प्रदेशात. मध्य प्रदेशात. नाही नाही, त्याच्यापेक्षा आपण याला उत्तर प्रदेशात पाठवू. हे जा, पटकन याला परदेशी पाठवण्याची तयारी सुरू कर. हो हो, आले आले. थांबा, आले. तुम्हाला डायरेक्ट परदेशात पाठवणार. समजलं ना? अजिबात काळजी करू नका. आणले? हे घ्या, हे घ्या. हा, शाबास. ठेवा यात. शाबास. वावर देश. पोस्टमन, याला परदेशात घेऊन जा. असं आहे का, तो पोरगा यायच्या आधी आपल्याला म्हातारा होणं गरजेचं आहे. लगेच. लगेच 10 मिनिटाच्या स्किट मध्ये किती वेळ घेणार आहे? चल पटकन. चला चला चला. आई, आले या. आई चांगला गेला. आई, हा बाळा. मी आलो. आई, आई. हा, ओवाळते. वा रे वा. वा, हे घे. बरं झालं तू परदेशातून आलास. आता तुला तुझ्या बाबांचा बिझनेस सांभाळायचा आहे. कोणता बिझनेस आहे आपला? टिपिकेचा. म्हणजे? टायर पंक्चर काढायचा. हो वाव. हो, तुला टायर सांभाळायचं. पंक्चर काढायचं? हो हो. वा वा, छान छान. अरे तू येणार म्हणून मी काय बनवलंय माहितीये का? काय? फ्लॉवरचा हलवा. फ्लॉवरचा हलवा म्हणजे नेमकं काय बनवलंयस? म्हणजे नेमकं काही नाही बनवलं आपल्याला. हा? उल्लू बनवलंय तिने. चल चल, फ्लावर ये, बाळा, ये. मला हलवा दे आई. हो, देतो, देतो. मला हलवा दे आई. बाळा ये. आई. हॅलो संग्राम शेठ, गावात प्रिन्स आलाय.
बघितलं म्हणून तुम्हाला सांगत होतो मरकी फोडू नका म्हणून. मरक्यांमधनं साप निघतात, चावले असतं म्हणजे. ठीक आहे. मला सांग, तो प्रिन्स कशाला आलाय कडबडायला? तो आलाय, आता त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे. त्याचा बंदोबस्त कशाला करायचा? तो काय राजदांडी आहे का? ये डोक्यावरच पडला रे. नाही रे, काटा करायला पाहिजे, काटा. त्याला संपवलं पाहिजे शेठ, नाही तर आपल्याला आरवा येईल तो. त्याला संपवला पाहिजे, नाहीतर ती म्हातारी सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करेल. आणि त्यांच्याकडे एक भोपळा आहे, त्या भोपळ्यात बसून ते लोक कुठेही जाऊ शकतात. तो भोपळा सुद्धा त्याच्या नावावर करेल. आई हे बघ प्रिन्स, हा हा आपला पारंपरिक भोपळा. याच्यात बसून तू कुठेही जाऊ शकतोस. ह्याच्यात बसून म्हणजे ती वाघ म्हातारी भोपळ्यात बसून तेच तसंच? हो हो, तीच आजी एकदा जंगलात जात होती, तेव्हा वाघोबा आणि कुलोबा तिची वाट बघत होते. ती म्हणाली, थांबा, मी लेकीकडे जाते, बटर रोटी खाते, जाळ होते आणि मग तुम्ही मला खा. त्याच वेलीवरचा हा शेवटचा भोपळा आता राहिलेला आहे. हा तू सांभाळ, हे आमची अमानत म्हणून तू सांभाळ. सगळी फॅमिली एकत्र. हो, ही तर एकदम फोटो मोमेंट आहे. एक फोटो झाला पाहिजे. हा, माझा सोलो काढ ना. आई आहेस ना? हा, हा. काय चालू आहे तुझं? हा, फोटो सेशन चालू आहे इथं? ए, तो भोपळा मला दे. नाही नाही देणार, तो भोपळा मला दे. नाही देणार. नाही, उगा हट्ट करू नको. तो भोपळा मला हवा. उगा हट्ट करू नको. तो भोपळा मला हवा. हट्ट तुला भोपळा मिळणार नाही. किती हट्ट केला तरी तुला भोपळा मिळणार नाही सांगून ठेवतो. संग्राम, आपण आलटून पालटून वापरूया भोपळा. अरे आलटून पालटून वापरायला तो काय मोबाईल फोन आहे का? काय, तू मोबाईल फोन आलटून पालटून वापरतोस? हो, फोन करण्यासाठी आलटून आणि फोटो काढण्यासाठी पालटून वापरतो. काय झालं? काय झालं? याचा फालतू विनोद जिवारी लागलाय. अच्छा, ठीक आहे, आणखीन एक घे. आलटून पालटून वापरायला तो काय दाढीचा ब्लेड आहे का? बाबा बाबा, इथे मारा, रिते सरांना दिसू दे, इथे मारा. अरे इथं कचरा पडलाय. बाजूला करून मारा. हा मारा मारा. हा. आयला मजाक मजाक मध्ये मेला वाटतं. बाबा बाबा बाबा. तो प्रिन्सचा बाप तर गेला, आता त्या प्रिन्सची पाळी. शेठ, मी नाही का बोलतो, तिथनच बोल. पण त्याला संपवायचं कसा? त्याला त्याला ट्रकने मारायचा. जाम भारी. उगाच मला संग्राम केळकर म्हणत नाहीत. आता तो येईल त्याच्या गाडीवरून. अरे कुठं थांब, आता तुला ट्रकने मारतो. मार. अरे तू गेलास, तुझा बाप गेला. मी आहे 2 वाक्य नाही नाही, बोलू काय? तुमचा रोल संपलेला आहे. एक शब्द बोलला का तुम्ही? अरे देवा, आता कुणाकडे दाद मागू? कुणाचा आदर आहे मला? तू माझा मुलगा नेलायस, मला परत एक मुलगा पाठव, त्याची झेरॉक्स कॉपी तरी पाठव द्यावा. नाही देवाला. डॉक्टर, हा
डॉक्टरकडे मी एक प्रिंटची झेरॉक्स कॉपी दिली होती ती घ्यायला जातो पंढरपूरला. डॉक्टर 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 काय झालं आता? डॉक्टर तुम्ही म्हातारे झाले तरी एवढेच आहात. अहो किती झिजता, अहो किती झिजता. जास्त झिजू नका, नाही तर लोक चप्पल म्हणून वापरतील. काय काम होते ते सांगा. अहो तुम्हाला एक मुलगा दिला होता. आ? हा काय ठेवायला दिला होता. तो मला मुलगा परत हवाय. कुठे आहे माझा मुलगा? कुठे आहे माझी झेरॉक्स? कुठे आहे माझी झेरॉक्स? तंटा नाय तर घंटा नाय, घंटा नाय तर मधली सुट्टी नाय, मधली सुट्टी नाय तर डबा नाय, डबा नाय तर काय नाही काय नाही, तुझं का बस. डॉक्टर ही माझी झेरॉक्स आहे. हो, हीच तुमची झेरॉक्स कॉपी. किती काळी आली रे. ए माऊली, ए माऊली, घरी चल, घरी चल, तुला बदला घ्यायचा आहे. चल घरी. नाय अरे ऐक ना माझं, घरी चल. नाय अरे चल ना घरी. नाय, अरे पण का? कारण माझं होळीचं गाणं आहे. तू जा, जा इथून. चला या माऊलीची बाहुली आहे, माऊलीची बाहुबली आहे, माऊलीची. जाऊ दे, महत्वाचं बोलतो. संग्राम, हा हा चेहरा लक्षात ठेव. संग्राम, एक मिनिट. चांगला आला असेल तर मला पण दे. व्हॉट्सअप नंबर दे. ब्ल्यूटूथ ने पाठव. का? नेट बंद आहे माझं. माझ्याकडे ब्लूटूथ नाही आहे, का? क्योंकि मेरे टूथपेस्ट में नमक है. एक पण ब्लूटूथ नाही आहे. संग्राम, आता तू गेलास. आता तुम्ही दोघं पण केले.